Hello students, welcome to this new lecture of the topic solution of system of linear equations. In the previous lecture, we seen the varieties of types of matrices, their definitions and examples. आपल्या सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन या टॉपिक मध्ये ऑफकोर्स हा सगळा टॉपिक हा मॅट्रिक्सवर डिपेंड आहे. त्यामुळे मॅट्रिक्सच्या ज्या काही बेसिक आयडियाज आहेत, मॅट्रिक्सचे जे काही कन्सेप्ट्स आहेत, ते कन्सेप्ट सगळे आपल्याला बघावे लागतील. पाठीमागच्या लेक्चरला आपण टाइप्स ऑफ मॅट्रिसेस त्यांच्या डेफिनेशन्स पाहिलेत, एक्झाम्पल्स पाहिलेत, थेओरेटिकल डेफिनेशन म्हणजे डेफिनेशन्स इन वर्ड्स, शाब्दिक डेफिनेशन पाहिलेले आहे. सिमिलरली डेफिनेशन्स ॲज अ कंडिशन सुद्धा पाहिलेलं आहे. ओके, दॅट ऑल डेफिनेशन्स are important as per objective point of view. Similarly, the short answer type questions like define point of view. Okay, definitions of matrices पण विचारू शकतात. Similarly, त्या सगळ्या definitions वर objectives पण चांगल्या प्रकारचे तयार करता येऊ शकतात. Now, in the today's lecture, we are going to see our next article of matrices, that is a algebra of matrices or operations on matrices. Okay. जसे आपल्या युजुअल मॅथमॅटिक्स मध्ये म्हणजे युजुअल अल्जेब्रा मध्ये ॲडिशन ऑफ टू नंबर्स कशी करायची, मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर्स कशी करायची, डिव्हिजन ऑफ टू नंबर्स कशी करायची आपल्याला माहिती आहे आपल्या युजुअल नेहमीच्या अल्जेब्रा मध्ये. तसंच मॅट्रिक्स अल्जेब्रा मध्ये दोन मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करायची, दोन मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन कशी करायची, सिमिलरली दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतील, हे सगळे कन्सेप्ट आपल्याला अल्जेब्रा ऑफ टू मॅट्रायसेस किंवा अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस किंवा ऑपरेशन्स ऑन मॅट्रायसेस मध्ये पाहायचं. ओके, so let us see algebra of matrices, that is operations on matrices. Algebra of matrices, that is operations on matrices. Okay, first operation is a equality of two matrices. म्हणजे जसं आपण दोन नंबर्स इक्वल कधी आहेत हे आपल्याला माहिती आहे. ओके, तसंच मॅट्रिक्स अल्जेब्रा मध्ये दोन मॅट्रायसेस कधी इक्वल असतील ते आपण आता इक्वालिटी ऑफ टू मॅट्रायसेस मध्ये पाहणार आहोत. ओके, equality of two matrices. What is definition? What is the concept? See here first, very simple. Two matrices capital A and capital B are said to be equal. Two matrices capital A and capital B are said to be equal if and only if their order is the same. If and only if, condition number 1, their order is the same, and condition number 2, all the elements in the respective places, that word is important, all the elements in the respective places are same. Okay, म्हणजे कोणतेही दोन मॅट्रायसेस इक्वल नसतील. जर दोन मॅट्रायसेस ए आणि बी इक्वल व्हायचे असतील तर कंडिशन काय, पहिली कंडिशन त्यांची ऑर्डर सेम असली पाहिजे. ओके, दोन्ही मॅट्रायसेसची ऑर्डर ही सेम असली पाहिजे. आणि दुसरी कंडिशन काय, ऑल द एलिमेंट्स इन द रिस्पेक्टिव्ह प्लेसेस आर सेम किंवा ऑल द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर सेम. म्हणजे करस्पॉन्डिंग प्लेसेसचे जे काही एलिमेंट्स आहेत, आता करस्पॉन्डिंग प्लेसेस म्हणजे काय आहे, तर करस्पॉन्डिंग दॅट वर्ड इज इम्पॉर्टंट, रिस्पेक्टिव्ह प्लेसेस दॅट वर्ड इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, करस्पॉन्डिंग प्लेसेसचे एलिमेंट इक्वल असले पाहिजे. याचा अर्थ काय, पहिल्या मॅट्रिक्स ए मध्ये जो फर्स्ट कॉलमला एलिमेंट आहे तोच दुसऱ्या मॅट्रिक्स बी मध्ये फर्स्ट कॉलमचा एलिमेंट, हे दोन्ही एलिमेंट सेम असले पाहिजेत. सिमिलरली पहिल्या मॅट्रिक्स ए मधला फर्स्ट व सेकंड कॉलमचा जो एलिमेंट आहे आणि दुसऱ्या मॅट्रिक्स बी चा फर्स्ट व सेकंड कॉलमचा जो एलिमेंट आहे ते दोन्ही एलिमेंट सेम असले पाहिजेत. असं तर मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी मधल्या प्रत्येक एलिमेंटच्या बाबतीत घडायला पाहिजे. म्हणजेच मॅट्रिक्स ए मधले आणि मॅट्रिक्स बी मधले सगळेच्या सगळे रिस्पेक्टिव्ह एलिमेंट जर सेम असतील तर त्या दोन मॅट्रिक्सला आपण इक्वल मॅट्रिक्स असं म्हणू शकतो. अँड विच वी डिनोट बाय द सिम्बॉल ऑर इट इज डिनोटेड बाय ए इज इक्वल टू बी. आपला नेहमीचा इक्वालिटी सिम्बॉल which is denoted by the symbol capital A is equal to capital B. Getting this? Okay, if and only if condition is there. म्हणजेच दोन मॅट्रिक्स इक्वल व्हायचे असतील तर काय व्हायला पाहिजे, कंडिशन नंबर 1 त्यांच्या ऑर्डर सेम असल्या पाहिजेत. आणि कंडिशन नंबर 2 करस्पॉन्डिंग प्लेसेसचे एलिमेंट हे इक्वल असले पाहिजेत, तरच ते दोन मॅट्रायसेस ए आणि बी इक्वल असतील. आणि कॉन्व्हर्सली जर दोन मॅट्रायसेस ए आणि बी इक्वल असतील तर काय काय व्हायला पाहिजे, त्यांचे एलिमेंट्स इन द करस्पॉन्डिंग प्लेसेस सेम असले पाहिजेत, शिवाय त्यांच्या ऑर्डर सुद्धा सेम असल्या पाहिजेत. ओके, सिम्बॉल आपला नेहमीप्रमाणेचा ए इक्वल टू बी. नाऊ जी आयडिया आपण दोन मॅट्रिक्स साठी इथे मांडली तीच आयडिया एक्सटेंड करून 3 मॅट्रिक्स, 4 मॅट्रिक्स, 5 मॅट्रिक्स साठी वापरता येईल. ओके, म्हणजे हीच आयडिया असं n नंबर ऑफ मॅट्रायसेस साठी आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज इफ आय कन्सिडर मॅट्रिक्स ए
कोणता तरी मॅट्रिक्स मी ए कन्सिडर करतो. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स तुमचा रेक्टँग्युलर असेल तरी चालेल किंवा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तसं कधी तरी चालेल. कसाही असेल 2 -1 5 9 6 3 हा मॅट्रिक्स ए आहे. मॅट्रिक्स ए इक्वल टू एलिमेंट्स 2 -1 5 9 6 3. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 rows and 3 columns. Therefore order is a 2/3. And suppose B is another matrix having the elements 2 -1 5 9 6 3. Okay, very simple concepts. This is matrix of order 2/3. What is your observation? Yes, या दोन मॅट्रिक्स ऑब्झर्वेशन काय 2/3 2/3 आणि बी दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर 2/3 आहे, सेमच आहे. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता काय व्हायला पाहिजे, एलिमेंट्स इन दी रिस्पेक्टिव्ह प्लेसेस मस्ट बी सेम असले पाहिजेत. रिस्पेक्टिव्ह प्लेसेस म्हणजेच करस्पॉन्डिंग प्लेसेस. काय बघूयात, इथला फर्स्ट व फर्स्ट कॉलमचा एलिमेंट किती आहे 2 आहे. इथला फर्स्ट व फर्स्ट कॉलमचा एलिमेंट किती आहे 2 आहे. म्हणजेच फर्स्ट व फर्स्ट कॉलमचा रिस्पेक्टिव्ह एलिमेंट सेम झाला. सिमिलरली इथला फर्स्ट व सेकंड कॉलमचा एलिमेंट किती आहे -1. मॅट्रिक्स बी मधला फर्स्ट व सेकंड कॉलमचा एलिमेंट किती आहे अगेन -1. हे दोन्ही सेम आहे. सिमिलरली फर्स्ट व थर्ड कॉलमचा मॅट्रिक्स ए मधला एलिमेंट किती आहे 5. ओके. Similarly, in the matrix B, we observe that the element present at the intersection of first and third column is again 5. सेम आहे. असं सगळ्या एलिमेंटच्या बाबतीत घडलं पाहिजे. सेकंड रो बघा बरं, सेकंड रो फर्स्ट कॉलम 8 to 1 element is a 9. Similarly, in matrix B, the element is again 9. इकडचा मॅट्रिक्स ए मधला सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे 6. मॅट्रिक्स बी मधला सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे 6. Similarly, in the matrix A, we observe that the element which is present at the location of a second row and third column is a 3. Similarly, in the matrix B, we observe that the element which is present at the intersection of second row and third column is again 3. म्हणजेच काय, A मधले रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स आणि B मधले रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स हे सेम आहेत. Therefore, we conclude that given two matrices A and B are equal, that is we denote by the symbol capital A is equal to capital B. Getting this? म्हणजे हे दोन matrices equal आहेत. Respective हा word महत्वाचा आहे. ठीक आहे. Now next one. If I consider another example, yes, another example बघूयात. Number 2. This is of number 1. Now if I consider second example, number 2. सपोज मी मॅट्रिक्स ए इक्वल टू असं काहीतरी घेतो पहा 1 2 4 5 असं काहीतरी मॅट्रिक्स आहे. दॅट इज ऑफ ऑर्डर 2/2. सिमिलरली मॅट्रिक्स बी मी घेतो, तो मॅट्रिक्स असं काहीतरी घेतो 2 4 1 5. ओके. आता हे दोन मॅट्रिसेस इक्वल आहेत किंवा नाहीत ते चेक करूयात. दोन मॅट्रिसेस इक्वल होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, पहिल्यांदा त्यांची ऑर्डर सेम पाहिजे. ए आणि बी या मॅट्रिक्सची ऑर्डर दोन्हीची सेम आहे 2/2 2/2. ऑर्डर इज सेम. नाउ एलिमेंट्स इन द करस्पॉन्डिंग प्लेसेस मस्ट बी सेम. सगळे एलिमेंट सेम असले पाहिजेत. इथला एक एलिमेंट फर्स्ट व फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे 1. इथला फर्स्ट व फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे 2. म्हणजे 1 इज नॉट इक्वल टू 2 आहे. ओके. करस्पॉन्डिंग प्लेसेसचा एक जर एलिमेंट सेम नाही आला तर दिलेले दोन मॅट्रिसेस हे इक्वल नाहीत. Therefore, we conclude that A is not equal to B. Getting this? सगळेच्या सगळे रिस्पेक्टिव्ह प्लेसेसचे एलिमेंट सेम नाहीत. आता I want to focus on the word respective places. Respective places याचा अर्थ काय मगाशी मी सांगितलं. फर्स्ट व फर्स्ट कॉलम इकडचा इक्वल टू फर्स्ट व फर्स्ट कॉलम तिकडचा, फर्स्ट व सेकंड कॉलम इकडचा इक्वल टू फर्स्ट व सेकंड कॉलम तिकडचा अँड सो ऑन. आता इथे व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन अबाउट द एलिमेंट्स. मॅट्रिक्स ए मधले एलिमेंट्स काय बघावर 1 2 4 5 आणि मॅट्रिक्स बी मधले एलिमेंट काय बघावर 2 4 1 5. तेच आपण असं म्हणू शकतो 1 2 4 5. ओके. मॅट्रिक्स ए मधले आणि मॅट्रिक्स बी मधले एलिमेंट्स तुम्हाला सेम दिसतात. ओके. 1 2 4 5 इकडे पण आहेत, 1 2 4 5 तिकडे पण आहेत, पण रिस्पेक्टिव्ह याचा अर्थ काय, रिस्पेक्टिव्ह प्लेसेस सेम नाही आहेत. रिस्पेक्टिव्ह प्लेसेसचे एलिमेंट सेम नाही आहेत. म्हणजेच इथला फर्स्ट व फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आणि इथला फर्स्ट व फर्स्ट कॉलमचा एलिमेंट हा सेम नाहीये. म्हणून हे दोन मॅट्रिसेस इक्वल नाही आहेत. दिस म्हणजे दोन मॅट्रिसेस इक्वल व्हायचे असतील तर एलिमेंट्स इन द करस्पॉन्डिंग प्लेसेस मस्ट बी सेम असलं पाहिजे. दिस ओके. व्हेरी सिंपल. नेक्स्ट वन, लेट अस सी नेक्स्ट ऑपरेशन, दॅट इज अल्जेब्रा ऑफ टू मॅट्रिसेस मधला आपला नेक्स्ट ऑपरेशन बघूयात. नंबर 2, ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रिसेस. ओके. म्हणजे जसं आपण नेहमीप्रमाणे नंबरची जशी ॲडिशन करतो 3 + 4 = 7,
किंवा 4 वजा 3 इज इक्वल टू 1. म्हणजे जसे आपण युज्युअल अल्जेब्रामध्ये नेहमीच्या अंकगणितामध्ये जसे आपण बेरीज, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करतो त्याच पद्धतीने मॅट्रिक्स अल्जेब्रामध्ये ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस आणि सबस्ट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस कशी करायची, कशी घ्यायची आणि कधी पॉसिबल आहे ते आपण बघूयात. ओके, ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस दोन्हीचं आपण एकत्रितपणे डेफिनेशन बघतोय, कन्सेप्ट बघतोय. लेट कॅपिटल ए अँड कॅपिटल बी बी एनी टू मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर. दॅट वर्ड इज इम्पॉर्टंट. ओके, आपल्याला डिफाईन म्हणून पण क्वेश्चन येऊ शकतात. डिफाईन म्हणून क्वेश्चन आल्यानंतर या सगळ्या डेफिनेशन्स वर्ड टू वर्ड जशा आहेत तशा करेक्ट लिहिल्याच पाहिजेत. आपल्याला माहिती आहे प्रत्येक डेफिनेशन म्हणजे कंडिशन असते, कंडिशन बदलली की डेफिनेशन बदलते, त्यामुळे प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा आहे. लेट ए अँड बी बी एनी टू मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर. समजा ए आणि बी हे कोणते मॅट्रायसेस ऑफ सेम ऑर्डर आहे, म्हणजेच याच्यानुसार आपल्याला काय दिसतंय, कोणत्याही दोन मॅट्रिक्सची ॲडिशन किंवा कोणत्याही दोन मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे का? डेफिनेटली नाही. ओके, कोणत्याही दोन मॅट्रिक्सची ॲडिशन किंवा कोणत्याही दोन मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन पॉसिबल नाही. जर दोन मॅट्रिक्सची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायची असेल तर पहिली कंडिशन काय, त्या दोन्ही मॅट्रायसेसची ऑर्डर सेम असली पाहिजे. बोथ द मॅट्रायसेस कॅपिटल ए अँड कॅपिटल बी मस्ट हॅव ऑफ द सेम ऑर्डर. then and then only the addition or subtraction of these two matrices is possible. Getting this? म्हणजे दोघांची ऑर्डर सेम असली पाहिजे. असेल तर पुढे ॲडिशन बघूयात. नंबर 1, ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस ए अँड बी इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल ए प्लस कॅपिटल बी. ओके, दोन मॅट्रिक्सची ॲडिशन जसा आपला नेहमीचा प्लस किंवा ॲडिशनसाठी सिम्बॉल प्लस आहे, आपला ॲडिशनसाठी सिम्बॉल आपला नेहमीचा, this symbol is used for addition in our usual algebra. तसंच मॅट्रिक्स अल्जेब्रा मध्ये सुद्धा दोन मॅट्रिक्सची ॲडिशन दाखवण्यासाठी हाच सेम सिम्बॉल वापरतात. ओके, ए अँड बी इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल ए प्लस कॅपिटल डी. नाउ मॅट्रिक्स तर मिळाला, आता तो मॅट्रिक्स मिळवायचा कसा बघूया. सिम्बॉल बघितला, आता तो मॅट्रिक्स मिळवायचा कसं बघूयात. इज द मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर ॲज दॅट ऑफ मॅट्रिक्स ए ऑर बी. ओके, म्हणजे दोन मॅट्रिक्सची ॲडिशन करून येणारा जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही जितकी मॅट्रिक्स ए ची ऑर्डर असेल किंवा मॅट्रिक्स बी ची ऑर्डर असेल तेवढ्याच ऑर्डरचा मॅट्रिक्स ए प्लस बी असेल. ठीक आहे, म्हणजे दोन मॅट्रिक्स ए आणि बी ची ॲडिशन करून येणारा जो रिझल्टंट मॅट्रिक्स ए प्लस बी असेल त्याची ऑर्डर ही जितकी मॅट्रिक्स ए ची असेल किंवा मॅट्रिक्स बी ची असेल तेवढीच असेल. ओके, म्हणजे आता ऑर्डर तर मिळाली, म्हणजे बॉडी ऑफ द मॅट्रिक्स तयार झाली. आता बॉडी ऑफ द मॅट्रिक्स आतमधले एलिमेंट्स काय असतील बघूयात. अँड इज ऑब्टेन्ड बाय ॲडिंग द एलिमेंट्स इन द करस्पॉन्डिंग प्लेसेस. ओके, म्हणजे दोन मॅट्रिक्सची ॲडिशन करून येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर ही मॅट्रिक्स ए किंवा मॅट्रिक्स बी इतकीच असेल आणि तो मॅट्रिक्स मधले एलिमेंट्स काय असेल, whose elements are obtained by adding the elements in the corresponding places. That corresponding places, this word is important. Okay, म्हणजे corresponding places ला जे काही एलिमेंट्स आहेत त्यांची ॲडिशन करून आपल्याला त्या दोन मॅट्रिक्सचा ॲडिशन करून येणारा रिझल्टंट मॅट्रिक्स ए प्लस बी मिळवता येईल. ठीक आहे, करस्पॉन्डिंग प्लेसेस म्हणजे काय, मॅट्रिक्स ए मधला मग असे मी सांगितलं पहा इक्वालिटी ऑफ टू मॅट्रायसेस मध्ये करस्पॉन्डिंग प्लेसेसचा अर्थ काय किंवा रिस्पेक्ट टू प्लेसेसचा अर्थ काय हे मी सांगितलं. सेम पॉइंट इज हियर. मॅट्रिक्स ए मधला फर्स्ट कॉलमचा जो एलिमेंट आहे आणि मॅट्रिक्स बी मधला फर्स्ट कॉलम मधला जो एलिमेंट आहे त्या दोघांची ॲडिशन करणार आणि ए प्लस बी या मॅट्रिक्स मधला फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट मिळवणार. गेटिंग दिस? एक्झाम्पल झाल्यानंतर आयडिया अजून डिटेल समजेल. सिमिलरली मॅट्रिक्स ए चा फर्स्ट व सेकंड कॉलमचा जो एलिमेंट आहे आणि मॅट्रिक्स बी चा फर्स्ट व सेकंड कॉलम मधला एलिमेंट आहे या दोन रिस्पेक्टिव्ह प्लेसेस मध्ये असणाऱ्या एलिमेंटची मी ॲडिशन घेणार आणि रिझल्टंट मॅट्रिक्स ए प्लस बी मधला फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट मिळवणार. असं त्या मॅट्रिक्स ए आणि बी मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी करणार. असं केल्यानंतर जो रिझल्टंट मॅट्रिक्स ए प्लस बी मला मिळतोय तो म्हणजेच दोन मॅट्रायसेस ए आणि बी ची ॲडिशन करून येणारा मॅट्रिक्स असेल. गेटिंग दिस? ओके, एक्झाम्पल झाल्यानंतर आयडिया अजून डिटेल समजेल. लक्षात येते? म्हणजे कोणत्याही दोन मॅट्रिक्सची ॲडिशन पॉसिबल नाही. दोन मॅट्रिक्सची ॲडिशन घ्यायची असेल तर त्यांची ऑर्डर ही सेमच असली पाहिजे
आणि त्या दोन मॅट्रिक्सची ॲडिशन करून येणारा जो रिझल्टंट मॅट्रिक्स असेल त्याचा सिम्बॉल असेल A + B. त्याची ऑर्डर हे मॅट्रिक्स A किंवा मॅट्रिक्स B इतकीच असेल आणि त्याच्यामधले एलिमेंट्स हे करस्पॉन्डिंग प्लेसेसला असणाऱ्या एलिमेंटची बेरीज करून मिळवता येतात. ओके, नाउ जी आयडिया ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेसची आहे, जो कन्सेप्ट ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेसचा आहे, तोच कन्सेप्ट सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेसचा आहे. म्हणून आपण दोन्ही ऑपरेशन्स एकत्रितपणे घेतलेले आहेत. ओनली रिप्लेस दॅट वर्ड ॲडिशन बाय सबट्रॅक्शन. ओके, जसं ॲडिशन साठीचा रूल आहे, कन्सेप्ट आहे, तसं सेम सबट्रॅक्शन साठीचा कन्सेप्ट किंवा रूल आहे. काय तो रूल आहे बघूयात. नंबर 2, सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस A and B इज डिनोटेड बाय our usual symbol, that is A minus B. ओके, दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन करून येणारा जो मॅट्रिक्स रिझल्टंट मॅट्रिक्स आहे त्याचा सिम्बॉल A minus B. म्हणजे आपल्या युज्युअल अल्जेब्रा मध्ये, नेहमीच्या अंकगणितामध्ये जसं आपण मायनस हा सिम्बॉल सबट्रॅक्शन साठी दाखवतो, तसंच मॅट्रिक्स अल्जेब्रा मध्ये दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन दाखवण्यासाठी आपण मायनस हा नेहमीचा सिम्बॉल वापरतो. ठीक आहे. सिंपल थिंग इज द मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर. Okay, is the matrix of same order as that of matrix A or matrix B. म्हणजे दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन A minus B करून येणारा जो रिझल्टंट मॅट्रिक्स असेल त्याची ऑर्डर पहिल्यांदा आपण डिसाइड करतो. त्याची ऑर्डर किती असेल, जितकी मॅट्रिक्स A ची किंवा जितकी मॅट्रिक्स B ची ऑर्डर असेल तेवढीच ऑर्डर असेल. आता ऑर्डर तर मिळाली, आता बॉडी ऑफ द मॅट्रिक्स मधले आतमधले एलिमेंट्स काय बघूयात. अँड इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग the elements. म्हटलं असेल थोडंसं मॉडिफिकेशन करूयात. सबट्रॅक्टिंग the elements in the corresponding places असं म्हणण्यापेक्षा अजून क्लिअर करूयात. yes, is obtained by subtracting the elements of matrix B from respective elements of matrix A. ठीक आहे. करस्पॉन्डिंग प्लेसेस या वर्ड पेक्षा इथे स्पेसिफिक वर्ड, सबट्रॅक्शन असल्यामुळे स्पेसिफिक वर्ड्स आपण उपयोग करूयात. दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन A minus B करून येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर सेम असेल ॲज दॅट ऑफ मॅट्रिक्स A or B. तो मॅट्रिक्स मिळवणार कसा, which is obtained by subtracting the elements of matrix B from the respective elements or corresponding elements of matrix A. Okay, matrix A च्या corresponding elements मधून matrix B चे corresponding elements subtract केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळेल तो मॅट्रिक्स म्हणजेच A minus B असेल. म्हणजे सबट्रॅक्शन मध्ये क्रम महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे 3 वजा 4 3 minus 4 इक्वल टू आन्सर असतं -1 आणि 4 minus 3 इज इक्वल टू आन्सर असतं +1 आणि आपल्याला माहिती आहे हे -1 आणि +1 इक्वल नाही आहेत. म्हणजे कशातून काय वजा करायचं हे सबट्रॅक्शन मध्ये महत्वाचं आहे. A minus B मध्ये A मधून B च्या एंट्रीज वजा कराव्या लागतील. तसं ॲडिशनला नसतं. पहा ॲडिशनला काय 3 + 4 इज इक्वल टू 7च येणार आहे आणि 4 + 3 इज इक्वल टू 7च येणार आहे. म्हणजे ॲडिशन मध्ये पहिला एलिमेंट कोणता आहे, दुसरा एलिमेंट कोणता आहे यांच्या क्रमाला प्राधान्य नाही. मात्र सबट्रॅक्शन मध्ये पहिला एलिमेंट कोणता आहे, दुसरा एलिमेंट कोणता आहे यांच्या क्रमाला प्राधान्य आहे. ठीक आहे. म्हणून A वजा B आणि B वजा A दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत. इथं आपण नंतर एक नोट डेव्हलप करू शकतो. नोट काय, ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस, ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस जो कन्सेप्ट दोन मॅट्रिक्स साठी असेल तोच कन्सेप्ट आपण 3-4 मॅट्रायसेस साठी एक्सटेंड करू शकता. ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस इज कम्युटेटिव्ह. येस, कम्युटेटिव्ह आहे म्हणजेच क्रमाला प्राधान्य नाही. दॅट इज A plus B is equal to B plus A. ओके, ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस इज कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्हचा अर्थ काय, क्रमनिरपेक्ष म्हणजे क्रमाला प्राधान्य नाही. म्हणजे दोन मॅट्रिक्सची ॲडिशन हे ऑपरेशन जे आहे कम्युटेटिव्ह आहे. कम्युटेटिव्ह आहे म्हणजे पहिला मॅट्रिक्स कोणता, दुसरा मॅट्रिक्स कोणता यांच्या क्रमाला प्राधान्य नाही. ओके, अँड नोट नंबर सेकंड, रिमार्क नंबर सेकंड,
These all remarks can be asked as an objective question. Subtraction of subtraction of two matrices is not commutative. एक्झाम्पल झाल्यानंतर आयडिया डिटेल समजेल. इज नॉट कम्युटेटिव्ह. सबस्ट्रॅक्शन हे ऑपरेशन कम्युटेटिव्ह नाही. कम्युटेटिव्ह नाही म्हणजे क्रमाला प्राधान्य आहे. पहिला मॅट्रिक्स कोणता, दुसरा मॅट्रिक्स कोणता यांच्या क्रमाला प्राधान्य आहे. मगाशी आपण इथं युजुअल अल्जेब्रामध्ये बघितलं पहा, 3 वजा 4 आणि 4 वजा 3 व्हॅल्यू वेगळी येते. ठीक आहे, म्हणजे पहिला एलिमेंट कोणता, दुसरा एलिमेंट कोणता यांच्या क्रमाला प्राधान्य आहे. दॅट इज a मायनस b इज नॉट इक्वल टू b मायनस a. म्हणजे सबस्ट्रॅक्शन मध्ये पहिला मॅट्रिक्स कोणता, दुसरा मॅट्रिक्स कोणता यांच्या क्रमाला प्राधान्य आहे. जसं आपण युजुअल अल्जेब्रा मध्ये ऑपरेशन सबस्ट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह म्हणजे 3 वजा 4 आणि 4 वजा 3 ची किंमत वेगळी येते. तसंच मॅट्रिक्स अल्जेब्रा मध्ये a मायनस b आणि b मायनस a यांच्या किमती ह्या डेफिनेटली वेगळ्या येत असतात. ओके, एक्झाम्पल बघूयात. फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा आपण एक थेरॉटिकल एक्झाम्पल बघूयात, त्याच्यानंतर पर्टिक्युलर न्यूमेरिकल व्हॅल्यू असणारा एक्झाम्पल बघूयात. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज लेट a इज इक्वल टू वन मॅट्रिक्स. कोणताही मॅट्रिक्स घेतो थेरॉटिकल, a11 a12 a13 जनरल मॅट्रिक्स. सिमिलरली a21 a22 a23. आपल्याला माहिती आहे जर मॅट्रिक्स कॅपिटल A असेल तर आतमधले एलिमेंट्स आपण करस्पॉन्डिंग स्मॉल लेटरने डिनोट करत असतो. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/3. and let B is another matrix having same order 2/3 having elements as a matrix capital B असेल तर आतमधले एलिमेंट्स स्मॉल bi असतात. म्हणजेच B11 स्मॉल b12 similarly b13. similarly for second row that is a b21 b22 and b second row third column that is b23. that is the matrix of order again 2/3. okay, now या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करून येणारा मॅट्रिक्स सिम्बॉल a प्लस b असेल. ठीक आहे, या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करून येणारा मॅट्रिक्स सिम्बॉल असेल a प्लस b. नाउ हा जो मॅट्रिक्स आहे पहिल्यांदा या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन होते का बघूयात. ऍडिशन पॉसिबल आहे का बघूयात. ओके, पहिल्यांदा या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन पॉसिबल आहे का ते बघूयात. येस, व्हॉट अबाउट युअर ऑब्झर्वेशन. दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करायची असेल तर पहिली कंडिशन काय, दोघांच्या ऑर्डर सेम असल्या पाहिजेत. मॅट्रिक्स ए ची ऑर्डर 2/3 आहे, मॅट्रिक्स बी ची पण ऑर्डर 2/3 आहे, म्हणजे दोघांची ऑर्डर सेम आहे. म्हणजेच आपण या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करू शकतो. ठीक आहे, या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन करून येणारा जो रिझल्टंट मॅट्रिक्स असेल दॅट इज अ सिम्बॉल a प्लस b. दॅट इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर. ऑर्डर ठेवूयात. येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर सेमच असेल ॲज दॅट ऑफ मॅट्रिक्स a ऑर b. म्हणजे याची ऑर्डर असेल डेफिनेटली 2/3 असेल. ठीक आहे, 2/3 असेल म्हणजे 2 रोज आणि 3 कॉलम्स असतील. आता याचे एलिमेंट्स मिळवूयात. a प्लस बी मॅट्रिक्स मधला इथला एलिमेंट इज अ लोकेशन, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. हा एलिमेंट कसा मिळवणार, पहिल्या मॅट्रिक्सचा फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट a11 आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट b11 यांची ऍडिशन घेणार. म्हणजेच एलिमेंट मिळाला a11 प्लस b11. सिमिलरली इथला एलिमेंट ओके लोकेशन फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. म्हणजे इथला मॅट्रिक्स ए मधला फर्स्ट व सेकंड कॉलमचा एलिमेंट आणि मॅट्रिक्स बी मधला फर्स्ट व सेकंड कॉलमचा एलिमेंट यांची ऍडिशन दॅट इज a12 प्लस b12. ओके, सिमिलरली इथला एलिमेंट लोकेशन काय त्याचा फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. म्हणजेच मॅट्रिक्स ए मधला फर्स्ट रो थर्ड कॉलमचा एलिमेंट आणि मॅट्रिक्स बी मधला रिस्पेक्टिव्ह प्लेसचा म्हणजेच फर्स्ट रो थर्ड कॉलमचा एलिमेंट यांची बेरीज असेल. म्हणजेच काय असेल बघा बरं, a13 प्लस b13. गेटिंग दिस. फर्स्ट रो कंप्लीट झाला. सिमिलरली फॉर सेकंड रो a प्लस बी मधला या एलिमेंट या लोकेशनचा एलिमेंट मला मिळवायचा आहे. पहिल्यांदा लोकेशन ठरवा. लोकेशन कुठला आहे, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. तो कसा मिळवणार, करस्पॉन्डिंग प्लेसेस मध्ये असणारा एलिमेंटची ऍडिशन. म्हणजेच मॅट्रिक्स ए मध्ये फर्स्ट रो सेकंड रो फर्स्ट कॉलमला एलिमेंट कोणता आहे a21 आणि मॅट्रिक्स बी मध्ये सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमला असणारा एलिमेंट कोणता आहे p21 यांची ऍडिशन असेल. म्हणजेच काय असेल
A21 प्लस B21. सिमिलरली इथला एलिमेंट लोकेशन ठरवा कुठे आहे, सेकंड रो आणि सेकंड कॉलम, म्हणजेच मॅट्रिक्स ए मधला रिस्पेक्टिव्ह एलिमेंट आणि मॅट्रिक्स बी मधला रिस्पेक्टिव्ह एलिमेंट यांची बेरीज असेल, म्हणजेच A22 प्लस B22 असेल. सिमिलरली इथला एलिमेंट व्हॉट इज लोकेशन, येस सेकंड रो अँड थर्ड कॉलम, म्हणजे मॅट्रिक्स ए मधला सेकंड रो थर्ड कॉलमचा एलिमेंट A23 आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट इन द मॅट्रिक्स बी विच इज अ B23 यांची ॲडिशन असेल, म्हणजेच हा एलिमेंट A23 प्लस B23 असेल. गेटिंग दिस? ओके, अशा पद्धतीने हा जो मॅट्रिक्स आहे दॅट मॅट्रिक्स इज नथिंग बट रिझल्टंट मॅट्रिक्स A प्लस बी. गेटिंग दिस? म्हणजे करस्पॉन्डिंग प्लेसेसला असणाऱ्या एलिमेंटची फक्त ॲडिशन घ्यायची आहे. आता जो कन्सेप्ट ॲडिशनचा तोच कन्सेप्ट सबस्ट्रॅक्शनचा, म्हणजेच या दोन मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन करून येणारा मॅट्रिक्स कोणता असेल, सिम्बॉल मी रेडिंग केले लिहितो पहा, A मायनस बी दॅट इज इक्वल टू, हा कसा मिळवणार, सेम प्रोसिजर, ओनली तिथं आपण दोघांची ॲडिशन घेत असतो, इथे ए मधल्या करस्पॉन्डिंग एंट्री मधून मॅट्रिक्स बी मधल्या करस्पॉन्डिंग एंट्रीज सबस्ट्रॅक्ट म्हणजेच वजा करायच्या आहेत. म्हणजेच पहिला एलिमेंट काय होईल, येस A11 मायनस B11, दुसरा या लोकेशनचा एलिमेंट काय होईल, A12 मायनस B12. सिमिलरली इथला एलिमेंट फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजेच A13 मायनस B13 असेल. गेटिंग दिस? सिमिलरली फॉर सेकंड रो A21 मायनस B21. सिमिलरली इथला एलिमेंट लोकेशन सेकंड रो अँड सेकंड कॉलम दॅट इज अ A22 मायनस B22. सिमिलरली इथला एलिमेंट लोकेशन सेकंड रो अँड थर्ड कॉलम म्हणजेच एलिमेंट काय असेल, A23 मायनस B23. गेटिंग दिस? ओके, इन पर्टिक्युलर big group students, those students who are from big group, understand? Getting this? Okay, समजतंय का? ए ग्रुप वाल्यांसाठी हे झालेलं असेल, पण बी ग्रुप वाल्यांसाठी हे टोटली पूर्णपणे नवीनच असेल. ओके, गेटिंग दिस? जेव्हा एक्झाम्पल अजून आपण हे थेरॉटिकल एक्झाम्पल घेतलंय, जेव्हा आपण न्यूमेरिकल एक्झाम्पल घेऊ तेव्हा डेफिनेटली ते समजेल. लक्षात येतंय? आता मुद्दाम घेताना मी रेक्टँग्युलर मॅट्रिक्स घेतलाय, ॲडिशनसाठी किंवा सबस्ट्रॅक्शनसाठी मॅट्रिक्स रेक्टँग्युलर असला पाहिजे किंवा स्क्वेअर असला पाहिजे अशी काही कंडिशन नाही, फक्त त्या दोघांच्याही ऑर्डर्स सेम असल्या पाहिजे. गेटिंग दिस? ओके, हा झाला कन्सेप्ट ऑफ ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस अँड सिमिलरली सबस्ट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस. अजून एखादं न्यूमेरिकल एक्झाम्पल बघूयात, म्हणजे आयडिया अजून तुम्हाला डिटेल समजेल. ओके, सेकंड एक्झाम्पल, सपोज A इज इक्वल टू मॅट्रिक्स, A इज इक्वल टू कोणता तरी मी एक मॅट्रिक्स घेतो, 1 2 मायनस 2 4 5 6. ओके, असा कुठला तरी एक मॅट्रिक्स मी घेतला, ह्याची ऑर्डर 3 रोज आणि 2 कॉलम्स म्हणजेच 3/2 अँड B इज इक्वल टू अनदर मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑर्डर सेम दॅट इज 3/2. त्याच्यामधले एलिमेंट्स घेतो 4 5, त्याच्यानंतर असेल 9, इथे असेल काहीतरी -2, हियर इज सपोज 0 अँड हियर इज सपोज 2. ओके, दिस इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/2. ठीक आहे, देअरफॉर त्या दोन्ही मॅट्रिक्सची ॲडिशन करून येणारा रिझल्टंट मॅट्रिक्स सिम्बॉल A प्लस बी दॅट इज इक्वल टू, हा मॅट्रिक्स मिळूयात. कसा मिळवणार, या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल, 3/2 असेल, म्हणजे त्याच्यामध्ये 3 रोज असतील आणि 2 कॉलम्स असतील. बॉडी ऑफ द मॅट्रिक्स तयार करून घेतो, रिझल्टंट मॅट्रिक्सची ऑर्डर जेवढी मॅट्रिक्स ए ची आहे जेवढी मॅट्रिक्स बी ची आहे तेवढीच असणार, 3/2 असेल. ठीक आहे, आता यातले एलिमेंट्स मिळूयात पहा. आता A प्लस बी या मॅट्रिक्सचा या लोकेशनचा एलिमेंट मला मिळवायचा, पण आता लोकेशन फिक्स करा, कोणता एलिमेंट आहे. नो डाऊट आता हे मॅन्युअली करणं सोपं आहे, पहा आकडेमोड करणं सोपं आहे, पण जेव्हा तुम्ही कॉम्प्युटरमध्ये सी किंवा CPP लँग्वेजमध्ये प्रोग्राम करणार असाल तेव्हा कम्प्युटरला लोकेशन वाईज ॲडिशन किंवा लोकेशन वाईज सबस्ट्रॅक्शन कशी करायची हे कंडिशननुसार सांगता यायला पाहिजे. दॅट्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे हे जे थेरॉटिकल कन्सेप्ट आपण मॅथमॅटिक्समध्ये पाहतोय तेच कन्सेप्ट तुम्हाला प्रॅक्टिकली कम्प्युटरमध्ये सी किंवा CPP C++ लँग्वेजमध्ये इम्प्लिमेंट करायचे आहेत. ओके, एकदा का तुम्हाला हे थेरॉटिकल कन्सेप्ट माहीत झाले तर तुम्ही ते कोणत्याही लँग्वेजमध्ये ॲज इट इज इम्प्लिमेंट करू शकता
बेस पक्का पाहिजे. ओके, नाउ ए प्लस बी इथला एलिमेंट लोकेशन कुठला आहे त्याचा फर्स्ट आणि फर्स्ट कॉलम. तो एलिमेंट कसा मिळवणार आहे मॅट्रिक्स ए चा फर्स्ट व फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट आणि मॅट्रिक्स बी मधला फर्स्ट व फर्स्ट कॉलमचा एलिमेंट यांची ॲडिशन. एक स्टेप वाढवतो पहा आम्ही. येस 1 + 4. सिमिलरली इथला एलिमेंट लोकेशन काय फर्स्ट व सेकंड कॉलम म्हणजे काय मॅट्रिक्स ए चा फर्स्ट व सेकंड कॉलमचा एलिमेंट विच इज अ 2 प्लस मॅट्रिक्स बी चा रिस्पेक्टिव्ह एलिमेंट विच इज अ 5. गेटिंग दिस. हे डायरेक्ट करायचं. आता पहिलं गणित आहे म्हणून मी थोडंसं डिटेल लिहितो. वास्तविक पाहता लिहिण्याची गरज नाही. बी ग्रुप वाल्यांसाठी हे डिटेलमध्ये मी घेतोय. ठीक आहे. नेक्स्ट वन इथला एलिमेंट लोकेशन कुठं आहे सेकंड व आणि फर्स्ट कॉलम. कसा मिळवणार एलिमेंट पहिल्या मॅट्रिक्स ए मधला सेकंड व आणि फर्स्ट कॉलमला असणारा एलिमेंट म्हणजे कोणता -2 जो असेल तो आणि मॅट्रिक्स बी मधला सेकंड व आणि फर्स्ट कॉलमला असणारा एलिमेंट म्हणजे कोणता 9. या दोघांची बेरीज म्हणजे -2 + 9 असेल. सिमिलरली फॉर दिस एलिमेंट ह्याचं लोकेशन कुठं आहे सेकंड व अँड सेकंड कॉलम म्हणजेच पहिल्या मॅट्रिक्स ए चा सेकंड व आणि सेकंड कॉलमला असणारा एलिमेंट की जो आहे 4 प्लस दुसरा मॅट्रिक्स बी चा सेकंड व आणि सेकंड कॉलमला असणारा एलिमेंट आहे की जो आहे -2 जो काय असेल तो ब्रॅकेट टाकतो. सिमिलरली येस इथला एलिमेंट थर्ड व आणि फर्स्ट कॉलम म्हणजे काय मॅट्रिक्स ए चा थर्ड व फर्स्ट कॉलमचा एलिमेंट विच इज अ 5 corresponding element of matrix B which is nothing but equal to 0 that is 5 + 0 असेल. Similarly for last element location पहिल्यांदा लोकेशन ठरवा बरं का. लोकेशन ठरवता यायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. येस पहिल्या मॅट्रिक्स ए चा थर्ड व सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे 6 प्लस दुसऱ्या मॅट्रिक्स बी चा थर्ड व सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे 2 दॅट इज इक्वल टू. एक स्टेप मी वाढवले. ही स्टेप वाढवण्याची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही लिहू शकता 1 + 4 that gives 5 2 + 5 that gives 7 -2 + 9 म्हणजे 9 - 2 that gives 7. okay 4 + of -2 that gives 4 - 2 4 - 2 is again 2 असेल. 5 + 0 which is nothing but equal to 5 असेल and 6 + 2 that is equal to 8 असेल. that is the required resultant matrix having order 3/2. लक्षात येत आहे. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. कोणतेही दोन मॅट्रिसेस घ्या फक्त त्या दोघांची ही ऑर्डर सेम असली पाहिजेत. एलिमेंट्स काय आहेत डझंट मॅटर. ओके जो कन्सेप्ट 2 मॅट्रिक्ससाठी तोच तुम्ही 3 4 5 मॅट्रिक्ससाठी एक्सटेंड करू शकता. गेटिंग दिस. ओके व्हेरी सिंपल. नाउ जसं आपण ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिसेसचा एक्झाम्पल बघितलं तसंच आता सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 मॅट्रिक्सचं एक्झाम्पल बघूयात. लेट ए इज इक्वल टू एखादा मॅट्रिक्स घेतो दॅट इज 1 किंवा 2 4 0 -5 काही असेल ऑफ ऑर्डर 2/2 अँड बी इज इक्वल टू येस घेतो मॅट्रिक्स एखादा -6 घेतो काही असेल -6 त्याच्यानंतर इथे घेतो 1 सपोज इथे असेल सपोज -4 आणि इथं काहीतरी समजा 9 घेतो. व्हॉट इट मे बी द एलिमेंट्स. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2. देन फाइंड A - B and B - A. ठीक आहे. A - B आणि B - A दोन्ही काढूयात. बघूयात काय करायचं ते. सिंपल थिंग. मॅट्रिक्स ए दिलाय मॅट्रिक्स बी दिलेला आहे. आपल्याला दोन मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन म्हणजेच A - B हा मॅट्रिक्स मिळवायचा आहे. सिमिलरली B - A हा मॅट्रिक्स आपल्याला मिळवायचा आहे. मिळवूयात. येस प्रोसीड. मॅट्रिक्स ए दिलाय मॅट्रिक्स बी दिलेला आहे. येस A - B काढायचं आहे आणि B - A काढायचं आहे. पुढे सोल्युशन A - B हा मॅट्रिक्स काढूयात. पहिल्यांदा मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी ची सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे का. रिप्लाय इन द कमेंट बॉक्स. आहे का. येस दोघांची ऑर्डर सेमच आहे 2/2 2/2 दोघांची ऑर्डर सेम आहे म्हणजेच या दोन मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन शक्य आहे. ती कशी करणार. येस करस्पॉन्डिंग प्लेसेसला असणाऱ्या एलिमेंटची सबस्ट्रॅक्शन घ्या. म्हणजेच काय असेल इथला एलिमेंट लोकेशन या दोन एलिमेंटची सबस्ट्रॅक्शन करून येणारा मॅट्रिक्स त्याची ऑर्डर किती असेल मॅट्रिक्स ए किंवा मॅट्रिक्स बी इतकीच असेल म्हणजेच 2/2 इतकी असेल. बॉडी ऑफ द मॅट्रिक्स पहिल्यांदा तयार करून घ्या. आता आतमधले एलिमेंट्स काय काय बघूयात. इथला एलिमेंट लोकेशन फर्स्ट व फर्स्ट कॉलम कसा मिळवणार मॅट्रिक्स ए चा फर्स्ट व फर्स्ट कॉलमचा एलिमेंट मायनस मॅट्रिक्स बी चा फर्स्ट व फर्स्ट कॉलमचा एलिमेंट म्हणजेच काय असेल मुद्दाम एक स्टेप मी वाढवतो 2
मायनस ऑफ -6, इथला एलिमेंट आहे 2, इथला एलिमेंट आहे -6, म्हणजे 2 मायनस ऑफ -6 दॅट गिव्स +6. ओके. सिमिलरली इथला एलिमेंट लोकेशन फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, म्हणजे मॅट्रिक्स ए चा फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट 4 आणि मॅट्रिक्स बी चा फर्स्ट रो सेकंड कॉलम एलिमेंट 1 ह्यांची वजाबाकी, म्हणजेच काय असेल 4 - 1. ओके. कन्सेप्ट आर व्हेरी सिंपल, त्याच्यामुळे थोडंसं मी फास्ट जातोय. कोणाला काही समजत नसेल, काही अडचण असेल, यू कॅन मेन्शन दॅट क्यूरी इन दी कमेंट बॉक्स. प्रोसीड. इथला एलिमेंट लोकेशन कुठे यायचा, लोकेशन सेकंड रो फर्स्ट कॉलम. कसा मिळवणार, इथला सेकंड रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट मायनस इथला फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट काय आहे 0 मायनस ऑफ -4 दॅट गिव्स +4, जे काय असेल ते चिन्हांचे जे असतील ते नियम. नाव लास्ट एलिमेंट इथला एलिमेंट लोकेशन सेकंड रो आणि सेकंड कॉलम, म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचा सेकंड रो सेकंड कॉलमला असणारा एलिमेंट -5 मायनस दुसऱ्या मॅट्रिक्सचा सेकंड रो सेकंड कॉलमला असणारा एलिमेंट म्हणजेच 9 असेल. -5 - 9 दॅट इज इक्वल टू, एक स्टेप मी मुद्दाम जास्त केले, तुम्ही डायरेक्ट ती स्टेप करू शकता. 2 + 6 दॅट गिव्स 8, 4 - 1 दॅट गिव्स 3, 0 + 4 दॅट गिव्स 4, -5 - 9 9 5 14 with negative sign that gives -14. that is the required matrix A minus B. Getting this? Now similarly B minus A काढूयात बर. B minus A is equal to, yes, असं काढणार रिस्पेक्टिव्ह प्लेसेसला असणारा एलिमेंटची वजाबाकी. आता पहिल्यांदा इथं मॅट्रिक्स बी मधले एलिमेंट घेणार आणि नंतर ए मधले घेणार. ठीक आहे. बी मधला एलिमेंट कोणता आहे -6 मायनस ए मधला एलिमेंट विच इज 2. सिमिलरली इथला एलिमेंट लोकेशन येस फर्स्ट रो सेकंड कॉलम, बी मधला फर्स्ट रो सेकंड कॉलमला असणारा एलिमेंट, म्हणजे पहिल्यांदा मॅट्रिक्स बी चा विचार करा, नंतर मॅट्रिक्स ए चा, कोणता आहे तो 1 मायनस ए मधला त्या करस्पॉन्डिंग प्लेसला असणारा एलिमेंट म्हणजेच 4 असेल. सिमिलरली इथला एलिमेंट लोकेशन, पहिल्यांदा लोकेशन फिक्स करा, काय लोकेशन आहे त्याचं, येस व्हॉट इज द लोकेशन ऑफ दिस एलिमेंट, सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम, म्हणजेच बी मधला सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमला असणारा एलिमेंट विच इज -4 मायनस ए मधला सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमला असणारा एलिमेंट विच इज 0. सिमिलरली इथला एलिमेंट लोकेशन सेकंड रो सेकंड कॉलम, मुद्दा मी लोकेशन वाईज सांगतोय पहा, कारण हे जेव्हा प्रोग्रामिंग करायचंय तेव्हा ते महत्वाचं आहे. आता मॅन्युअली तुम्ही इझिली करू शकता, पण प्रोग्रामिंगला आपल्याला लोकेशन वाईज कॉम्प्युटरला फिट करावं लागेल. ओके. प्रोसीड. बी मधला एलिमेंट इथला काय 9 मायनस तिथला एलिमेंट करस्पॉन्डिंग लोकेशनचा -5 आहे, म्हणजे मायनस ऑफ -5 दॅट गिव्स +5. ओके. that is equal to, now perform the subtraction, simple thing, -6 - 2 that gives -8, 1 - 4 that gives -3, -4 - 0 that gives -4, and 9 + 5 that gives 9 5 14 असेल. ठीक आहे, 9 5 14 असेल. that is equal to मॅट्रिक्स B minus A. ठीक आहे. A minus B मॅट्रिक्स काढला, B minus A मॅट्रिक्स काढला. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, A minus B आणि B minus A हे दोन मॅट्रायसेस सेम आहेत का, ऑफकोर्स नाही आहेत. हे दोन मॅट्रायसेस सेम नाहीत, म्हणजेच मगाशी पाहिल्याप्रमाणे सबस्ट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस इज नॉट कम्युटेटिव्ह, क्रमाला प्राधान्य आहे. पहिला मॅट्रिक्स कोणता आणि दुसरा मॅट्रिक्स कोणता यांच्या क्रमाला प्राधान्य आहे. गेटिंग दिस, म्हणजे A minus B इज नॉट इक्वल टू B minus A. असा पण क्वेश्चन विचारता येतो पहा, मॅट्रिक्स ए देतात, मॅट्रिक्स बी देतात आणि क्वेश्चन असतो फाइंड मॅट्रिक्स A minus B and B minus A, full stop. Is the operation multiplication, is the operation subtraction of two matrices is a commutative, subtraction of two matrices ऑपरेशन कम्युटेटिव्ह आहे का, असा क्वेश्चन विचारता येतो. त्यासाठी काय करावं लागतं, पहिल्यांदा A minus B काढून घेऊया, त्याच्यानंतर B minus A काढून घेऊया, त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन काय, A minus B आणि B minus A हे मॅट्रायसेस सेम नसतात, म्हणजे A minus B, we observe that A minus B is not equal to B minus A. Therefore, what is your conclusion? Therefore, we conclude that subtraction of two matrices, असं पण तुम्ही लिहू शकता, subtraction of two matrices is not commutative, is not commutative, commutative नाही, commutative नाही म्हणजे ऑफकोर्स क्रमाला प्राधान्य
आहे. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल थिंग. समजतंय का? लक्ष देत आहे? ओके, नाउ let us move towards the third operation on matrices, that is a scalar multiplication. What is that? Very simple concept. Let capital A be any matrix, let C, small c, be any non-zero scalar, then we can multiply every element of matrix A by the non-zero scalar C, which is denoted by the symbol C into A or C cross A. ओके, स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? मॅट्रिक्स ए हा कोणताही एक मॅट्रिक्स आहे, सी हा कोणताही एक नॉन झिरो स्केलर आहे. स्केलर म्हणजे काय? कॉन्स्टंट. इज इट तो निगेटिव्ह असू शकतो किंवा पॉझिटिव्ह असू शकतो. सी हा कोणताही एक नॉन झिरो स्केलर आहे. तर काय, आपण मॅट्रिक्स ए मधल्या प्रत्येक इलेमेंटला नॉन झिरो कॉन्स्टंट किंवा नॉन झिरो स्केलर सी ने मल्टिप्लाय करू शकतो. दॅट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल सी इंटू ए. गेटिंग दिस? म्हणजे एखाद्या कॉन्स्टंटने मॅट्रिक्सला गुणणे, मल्टिप्लिकेशन करणे, म्हणजेच काय? त्या पर्टिक्युलर कॉन्स्टंटने मॅट्रिक्सच्या प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करणे. गेटिंग दिस? ओके, फॉर एक्झाम्पल सपोज, लक्षात येते आयडिया? व्हेरी सिंपल. फॉर एक्झाम्पल सपोज लेट ए इज इक्वल टू, एखादा मी मॅट्रिक्स घेतला A11, A12, A21, A22. ओके, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2 कोणताही असेल. देन समजा सी हा कोणता एक नॉन झिरो स्केलर आहे, तर मला मॅट्रिक्स सी इंटू ए पाहिजे, म्हणजे सी डॉट ए पाहिजे, किंवा दॅट इज ऑल्सो डिनोटेड बाय सिम्बॉल सी इंटू कॅपिटल ए. दॅट इज इक्वल टू, हा मॅट्रिक्स कसा मिळवणार? सी या कॉन्स्टंटने मॅट्रिक्स ए ला गुणायचं आहे. म्हणजेच काय? सी या कॉन्स्टंटने मॅट्रिक्स ए मधल्या प्रत्येक इलेमेंटला गुणायचं आहे. म्हणजे काय असेल? सी इंटू A11, सिमिलरली सी इंटू A12, वेअर सी इज एनी कॉन्स्टंट, सी इंटू A21, आणि इथं असेल सी इंटू A22. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन याचा अर्थ काय? कोणत्याही एका नॉन झिरो स्केलरने तुम्ही मॅट्रिक्सला गुणू शकता. गुणायचं म्हणजे काय करायचं? त्या पर्टिक्युलर नॉन झिरो स्केलरने मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. ओके, लक्षात येते? आता एखादा न्यूमेरिकल एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 2, सपोज लेट ए इज इक्वल टू, एखादा मॅट्रिक्स घेतो 3 0 4 2 1 6 -2 -1 0. ओके, हा एखादा मॅट्रिक्स आहे. दॅट इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3. समजा मला याच्यानुसार मॅट्रिक्स असा पाहिजे, 2 इंटू मॅट्रिक्स ए पाहिजे, म्हणजे 2 इंटू मॅट्रिक्स ए. वेअर इज दिस? 2 इज अ नॉन झिरो. 2 इंटू ए, सिम्बॉल 2 डॉट ए असेल किंवा 2 क्रॉस ए असं लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे इथं नॉन झिरो स्केलर कोणता झाला? 2 झाला. ओके, आता मॅट्रिक्स मिळवायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? तर मॅट्रिक्स ए मधल्या प्रत्येक एंट्रीला 2 ने गुणायचं आहे. म्हणजेच 3 इंटू 2 दॅट गिव्स 6, 2 into 0 that gives 0, 4 into 2 that gives 8. Similarly, second row, 2 into 2 that gives 4, 1 into 2 that gives 2, 6 into 2 that gives 12. Similarly, for third row, -2 into 2 that gives -4, -1 into 2 that gives -2, and 0 into 2 that gives 0. In this, that is the matrix of order 3x3. This is the simple concept of scalar multiplication. Getting this? Okay. जसं आपण एखाद्या नॉन झिरो स्केलरने एखाद्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करतो, म्हणजे काय करतो? तर त्या मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला त्या पर्टिक्युलर स्केलरने आपण मल्टिप्लाय करतो. तसंच मॅट्रिक्स मधून जर एखादी संख्या मला कॉमन म्हणून बाहेर काढायची असेल, तर काय व्हायला पाहिजे? ती एखाद्या रो मधून किंवा एखाद्या कॉलम मधून कॉमन काढता येणार नाही. पहा, संपूर्ण मॅट्रिक्स मधून ती पर्टिक्युलर संख्या कॉमन काढावी लागेल. ओके, दॅट इज द सिंपल कन्सेप्ट ऑफ अ स्केलर मल्टिप्लिकेशन. गेटिंग दिस? ओके, होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड द कन्सेप्ट्स. व्हेरी सिंपल. दिस कन्सेप्ट्स आर व्हेरी सिंपल. अतिशय सोपे आहेत. बिग ग्रुप वाल्यांसाठी हे नवीन आहेत, मात्र ए ग्रुप वाल्यांसाठी हे सगळे झालेले आहेत. जरी झाले असतील तरी आपल्याला एक्झाम्पल सोडवता येतात, पण डिफाईन जर कन्सेप्ट आला तर लिहिता यायला पाहिजे. गेटिंग दिस? ओके, thus in this lecture we seen the algebra of matrices, that is operations on matrices. Under this heading we seen the three operations, that is the equality of two matrices, addition or subtraction of two matrices, and scalar multiplication of two matrices.
विच इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर प्रोग्रामिंग स्किल. प्रोग्रामिंगच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, लेट्स स्टॉप हिअर. लेट अस कन्क्लूड टुडेज लेक्चर. थँक्यू.